इंडिगो, आकासा, स्पाइसजेट विमान कंपन्यांची चेक इन यंत्रणा तांत्रिक बिघाडामुळे बंद झालेली आहे। सकाळी 11:15 वाजल्यापासून चेक इन प्रणाली जगभरामध्ये खंडित झाल्याची बातमी समोर येते आहे। तर समस्या सोडवण्यासाठी एअरलाइन्सचं मायक्रोसॉफ्ट सोबतचं काम हे सुरू असल्याची बातमी समोर येते। मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झालेला आहे। जगभरातील विमान सेवेवरती याचा मोठा परिणाम झालेला दिसतोय। तर विमान सेवेसह जगभरातील इतर सेवांवर सुद्धा याचा परिणाम झालेला आहे। जर्मनीच्या बर्लिन विमानतळावरती लँडिंग आणि टेक ऑफ सुद्धा बंद करण्यात आलेला आहे। तर हे नेमकं काय प्रकरण आहे, काय घडलंय, ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। मायक्रोसॉफ्ट कॉर्पच्या क्लाउड सर्व्हिसमध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे। भारतासह जगभरातील विमान सेवा आणि बँक यामुळे प्रभावित झाल्या। मुंबई दिल्ली विमानतळावरती आकासा एअरलाइन्सची ऑनलाईन सेवा ही ठप्प झालेली आहे। विमानसेवेच्या उड्डाणांबाबत अपडेट देण्याचं असमर्थ स्पाइसजेटनं स्पष्ट केलेलं आहे। अमेरिकेतील विमान सेवेवर सुद्धा याचा परिणाम झाला आहे। बुकिंग, चेक इन, बोर्डिंगवरती याचा परिणाम होताना दिसतोय। जगभरातील विमान सेवेवरती परिणाम होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। जर्मनीच्या बर्लिन विमानतळावरती टेक ऑफ आणि लँडिंग सुद्धा बंद करण्यात आलेलं आहे। तर विमान, बँकिंगसह इतर सेवांवर सुद्धा परिणाम होण्याची मोठी शक्यता आहे। मायक्रोसॉफ्ट कॉर्पच्या क्लाउड सर्व्हिसेसमध्ये हा सगळा तांत्रिक बिघाड झाल्याचं बघायला मिळतोय। तर यावरती सायबर एक्सपर्ट प्रशांत माळींनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। ही एक मोठी सायबर सिक्युरिटी कंपनी आहे आणि त्याचा एक फॅल्कन सेन्सर आहे। फॅल्कन सेन्सर म्हणजे एक एजंट असतो जो क्लाउड कम्प्युटिंग जे वापरतात, मायक्रोसॉफ्ट सुद्धा ह्यांची सर्व्हिस वापरते आणि त्याच्यामध्ये एरर झालाय। त्याला तो सगळ्याकडे कॉन्फिगर होऊ न शकल्यामुळे जितक्या कंपन्या हे क्लाउड स्ट्राईक ह्या मोठ्या सायबर सिक्युरिटी कंपनीचा फॅल्कन सेन्सर वापरतात त्याच्यामुळे हा त्रास झालेला आहे। आणि अशा खूप कंपन्या आहेत, म्हणजे एअरलाइन्स आहेत, आपल्या बँका आहेत, तुमच्या स्टॉक मार्केट आहे, सगळ्याकडे हा इश्यू आहे। ह्या सेन्सर अपडेट न झाल्यामुळे मायक्रोसॉफ्टला प्रॉब्लेम झाला। मायक्रोसॉफ्टला प्रॉब्लेम झाल्यामुळे मायक्रोसॉफ्ट वापरणाऱ्या ऑपरेटिंग सिस्टम्स ज्या सिस्टमकडे इम्प्लिमेंटेड आहेत, ज्या कंपन्यांमध्ये इम्प्लिमेंट आहेत, त्यांना हा प्रॉब्लेम झाला आणि हा प्रॉब्लेम पुढच्या 3-4 तासात ठीक होईल असं मला वाटतंय। पण ह्याच्यामुळे जी नुकसान भरपाई झालेली आहे, धंद्यांना झालेली आहे, बिझनेसेस मोठे मोठे बंद पडलेले आहेत, कामं नाही करू शकत आहेत लोक, ह्यांना भरपाई करून कोण देणार हा मोठा प्रश्न आहे। आणि ह्याच्यामुळे जर जीवितहानी झाली असेल, म्हणजे जे काही रोबोटिक्स असतात, जे काही हॉस्पिटलमध्ये सिस्टम्स असतात, त्याला जर हानी झाली असेल किंवा कुठे रोबोटिक सर्जरी चालू असेल, तिथे काही प्रॉब्लेम झाला असेल तर त्याची हानी भरून कोण देणार हा एक मोठा